नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी एकनाथ पाटील तात्या. माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आज आपल्यासाठी राज्यघटनेतील एक सदर घेऊन आलोय, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. सगळ्यात प्रथम लक्षात ठेवा, उच्चार स्पष्ट पाहिजेत. बऱ्याचदा आपण ऐकतो अल्पसंख्याक म्हणतात लोक, तर शुद्ध शब्द मराठी व्याकरणाचा सुद्धा एक तुम्हाला प्रश्न मिळून जाईल. अल्पसंख्याक शुद्ध मराठी शब्द, ह्यावरती अनुस्वार नाही मित्रांनो. तुम्ही म्हणाल सर आजच काय असं प्रास्ताविक लावलेत, तर हा प्रश्न फार गरजेचा आहे. तुम्हाला मेन्सला मराठी व्याकरणाला वगैरे हा प्रश्न येतो. अल्पसंख्याक शुद्ध शब्द ओळखा. तर पुन्हा विषयाकडे वळतो. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, जी की एक बिगर घटनात्मक संघटना आहे. बिगर घटनात्मक किंवा घटनेच्या बाहेरची. आता म्हणजे काय की याचा कुठेही घटनेत उल्लेख नाही आहे. आपलं जे संविधान आहे त्यामध्ये संविधानाच्या कोणत्याही भागात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाबद्दल तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून याला काय म्हणतात, बिगर घटनात्मक संस्था. आपण इतर जर काही संस्था बघितला, घटनेचा भाग 16 जो आहे, नीट ऐकून घ्या. अगदी थोडा वेळ तुम्ही लेक्चर पॉज करून वही पेन घेऊन बसला तरी चालेल, कारण प्रत्येक वाक्य एक वेगळा प्रश्न असतो मी शिकवताना. तर घटनेचा भाग 16वा ज्यावेळी आपण बघतो संविधानाचा, त्या 16व्या भागात विवक्षित समुदायांसाठी किंवा विवक्षित वर्गांसाठी तरतुदी असा एक भाग आहे बघा. विवक्षित वर्गांसाठी तरतुदी, त्यामध्ये की जसं आपण बघतो की मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग असेल, किंवा अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग असेल, अनुसूचित जनजातींसाठी राष्ट्रीय आयोग असेल. तर हे 330 ते 342 हे जे कलम आहेत भाग 16 मध्ये, ती घटनात्मक संस्थांशी संबंधित आहेत. आणि आता जो हा, त्यात मी तुम्हाला डिटेल सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये. आणि आता हा जो आपण टॉपिक शिकतोय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, हा बिगर घटनात्मक किंवा घटनाबाह्य असं म्हटलं तर याच्याशी कुठलंही कलम किंवा घटनेत त्याची तरतूद नाही. यासाठी पुन्हा पुन्हा हा मुद्दा रिपीट केला. आता याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ की पुढं कसं याच्यात किती आपल्याकडे अल्पसंख्याक समुदाय आहेत वगैरे हे याच्यावरून ठरतं. आधी पहिल्यांदा बघा की या आयोगाची स्थापना कधी झाली. तर पहिल्यांदा एक अधिनियम आला की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम. अधिनियम म्हणजे कायदा. 1992 साली तो संमत झाला बघा. प्रश्न नीट विचारत घ्या. आधी पहिल्यांदा कायदा येतो आणि त्यानुसार नंतर तो आयोग स्थापन केला जातो. तर 1992 साली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचा अधिनियम किंवा कायदा संमत झाला. आणि त्यानुसार 17 मे 1993, ही तारीख पाठच केली पाहिजे मित्र. 17 मे 1993 या दिवशी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, ज्याला आपण नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज असं म्हणतो, तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कधी झाली, 17 मे 1993. दोन वेगळी वेगळी विधानं येतील. जसं तुम्ही आता PYQचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल, प्रत्येक परीक्षेला असं थोडंसं वेगळा प्रश्न असं विचारतात. पहिल्यांदा त्याचा कायदा विचारतील की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियमचा कायदा, अधिनियम म्हणजेच कायदा, तर तो कधी 1992 वर्ष देतील किंवा 1993 देतील, हे नीट लक्षात घ्या. तर अधिनियम संमत झाला 1992ला आणि त्यानुसार आयोग स्थापन झाला 17 मे 1993 रोजी. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा मित्रहो. आता त्यानंतर बघा की सगळ्यात महत्त्वाचं की आता सध्या आपल्याकडे अल्पसंख्याक समुदाय किती आहेत. तर भारतात सध्या याच कायद्यानुसार सध्या 6 अल्पसंख्याक समुदाय भारतात आहेत. कुठले कुठले आहेत, एक शॉर्ट फॉर्म सांगतो, तो लक्षात घ्या. मुखरी, बहु, जैपा. हा शब्द तोंडपाठच करायचा मी सांगतो. मुखरी, बहु, जैपा. 6 अक्षर आहेत बघा. आता त्यावरून बघा सगळे अल्पसंख्याक आपले जे बांधव आहेत सगळे बघा, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी, त्यांनाच आपण झोरास्ट्रियन असं म्हणतो. पारशीनाच आपण झोरास्ट्रियन. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की जैन बांधवांचा या बाकीच्या समुदायामध्ये अल्पसंख्याक समूहामध्ये समावेश नव्हता. आता हे कशानुसार सांगितलं, जसं सुचेल तसं तुम्हाला मी सांगतो. जो आपण 1992चा अधिनियम सांगितला, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992, त्यामधलं
कलम 2C सेक्शन 2C लक्षात घ्या, सेक्शन 2C नुसार केंद्र सरकारने या 6 समुदायांना अल्पसंख्याक अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजेच अल्पसंख्याक समूह किती आहेत सध्या 6 आणि सगळ्यात 1993 पासून त्यापुढे सांगतो तुम्हाला 1993ला पहिल्यांदा फक्त 5 समुदाय होते अल्पसंख्याक, त्यामध्ये आपल्या जैन बांधवांचा समावेश नव्हता. तर त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी इतके 5च अगोदर समाविष्ट होते 1993 ते 2014 पर्यंत. आणि 2014 साली जैन धर्मीयांचा अल्पसंख्याक समूहामध्ये समावेश करण्यात आला. नीट लक्षात येईल का मित्रो? एकूण अल्पसंख्याक समुदाय किती आहेत? 6 धर्मीयांना अल्पसंख्याक समुदाय. काही बोलताना मागे पुढे झालं तरी लक्षात घ्या, कुणालाही दुखवण्याचा किंवा काही वेगळं बोलण्याचा उद्देश नाही आहे, फक्त परीक्षाभिमुख तयारी करून घेतोय आणि त्यामुळे एवढ्या समुदायासमोर बोलताना थोडंसं गोंधळल्यासारखं असतं. तर ह्याबद्दल कुणाच्याही धर्माविषयी किंवा वेगळं काही बोलू, कारण आपण शेवटी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे लक्षात घ्या. तर त्याच्यात फक्त परीक्षाभिमुख तयारीच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला सांगतोय. तर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी ह्या 6 धर्मियांना अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा शब्द तुम्ही पाठ करा, मुख री सी बौ जय पा. 100 वेळा म्हणा, मुखरी सी बौ जय पा. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी. आणि कधीपासून आले ते? 1993 पासून. तरतूद काय आहे? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 यामधील कलम 2C नुसार या 6 समुदायांना अल्पसंख्याक समूहाचा दर्जा 1993 ते 2014 पर्यंत फक्त 5 होते आणि 2014 पासून जैन धर्मीय यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. आता यांचं आपण लोकसंख्येत पण थोडंसं बघूया. 6 समुदायांचं भारताच्या लोकसंख्येत काय प्रमाण आहे ते बघूया. भारताच्या लोकसंख्येत तर अजून आपली 2021ची जनगणना झालेली नाही मित्रांनो. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत अल्पसंख्याक समुदायाच्या लोकसंख्येचं प्रमाण आहे 19.36%. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे राज्यसेवा किंवा कंबाईंडच्या प्री मेन्स परीक्षाच्या दृष्टिकोनातून. 2011च्या भारताच्या एकूण लोकसंख्येत देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या लोकसंख्येचे प्रमाण 19.36% आहे. आता त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की आपण समुदाय वाईज किंवा प्रत्येक घटकाची किती लोकसंख्या आहे किंवा प्रमाण आहे हे सुद्धा आपण बघूया. तसं परत एकदा शब्द लिहितो बघा, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी. तुम्हाला मी असा क्रम का दिला मित्रांनो हे पण लक्षात ठेवा की सध्या उतरते चढते क्रमावरती बरेचसे प्रश्न यायला लागलेत. म्हणजे PYQ तरी तुम्ही अभ्यासाच, परंतु मी तर पुढे जाऊन असं सांगेन की तुम्ही असा अभ्यास केला पाहिजे की भारताच्या एकूण लोकसंख्येत अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार या समुदायांचा क्रम असलेला पर्याय ओळखा. नीट लक्षात आलं का? तर उतरता क्रम म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येकडून सर्वात कमी लोकसंख्येच्या प्रमाणाकडे. आता यामध्ये मुस्लिम बांधव जे आहेत, फक्त आपल्या अभ्यासासाठी मी शॉर्ट फॉर्म लिहितोय. मुस्लिम बांधवांचं लोकसंख्येचं प्रमाण आहे 14.2%. किती मित्रांनो? 14.2%. त्यानंतर ख्रिश्चन बांधवांचं जे आहे ते 2.3%. 2.3%. शीख बांधवांचं आहे 1.7%. त्यानंतर बौद्ध बांधवांचं आहे 0.7%. जैन बांधवांचं आहे 0.4% आणि पारशी बांधवांचं फक्त 0.06%. इतकं लोकसंख्ये त्यांचं प्रमाण आहे आणि हे साधारणतः 19.36% किंवा 19.3% असं एकूण ह्या पूर्ण 6 समुदायांचं लोकसंख्येत प्रमाण जे आहे ते 19.36%. आणि उद्या जर त्या आपल्याकडे आपल्याला विचारलं की सर्वाधिक कोणाचं? मुस्लिम, त्यानंतर ख्रिश्चन, त्यानंतर शीख, त्याखालोखाल बौद्ध, त्याखालोखाल जैन आणि त्याखालोखाल पारशी बांधवांचं. म्हणजे सगळ्यात अल्पसंख्याक समुदायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? मुस्लिम बांधवांची आहे.
आणि सगळ्यात कमी लोकसंख्या कोणाची आहे? पारशी बांधवांची. हा तुम्हाला मुद्दा लक्षात आला पाहिजे. मग चढता उतरता क्रम कुठल्याही क्रमानं पाठ करा. मुख री ची बौ जै पा. लक्षात आलं का मित्रांनो? आणि हे पर्सेंटेज याचा स्क्रीनशॉट घेतला तरी तुम्हाला चालेल. तर इतकं छान तुम्हाला मला सांगायचं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा की हे जे सगळं तुम्हाला आता शिकवलं त्यामध्ये एक गंमत अशी आहे मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाचं की भारताच्या संविधानात अल्पसंख्याक या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. असं विधान येईल बरं का. विधानांची शक्यता ओळखा किंवा विधान अ विधान ब असं काहीतरी देतील आणि त्याच्यात विचारतील की भारतीय संविधानात अल्पसंख्याक या संज्ञेचा कुठेही उल्लेख नाही. आणि हे खरं आहे, कारण पहिल्यांदाच सांगितलं की अल्पसंख्याक आयोग ही घटनाबाह्य संस्था आहे. कारण आतापर्यंत त्यांच्यासाठी घटनात्मक पुढच्या काळात होईल किंवा न होईल नंतरची गोष्ट आहे. पण सध्या तरी हा जो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे 1993 17 मे 1993 साली स्थापन झालेला, याला घटनेच्या जर स्थान मिळालं तर ते 16व्या भागातच मिळणार हेही लक्षात ठेवा. कारण तिथं काय घटनेचा 16वा भाग काय सांगतो? भाग 16 विवक्षित वर्गांसाठी तरतुदी असं त्याचं नाव आहे बघा. विवक्षित हे पाठ पाहिजे तुम्हाला सगळे भाग घटनेचे. विवक्षित वर्गांसाठी तरतुदी त्या 16व्या भागात कलम 330 ते 342 ही जी कलम आहेत म्हणजे आपण बघितलं मध्ये की तुम्ही वाचायचा बघा काय म्हणतो आपलं जे राखीवता होती अनुसूचित जातींसाठी जमातींसाठी राखीव जागा किंवा अँग्लो इंडियन समाज जे की आता संपुष्टात आलेलं आहे. तर हे त्या कलमांमध्ये होतं बघा. 19वी घटनादुरुस्ती होती त्यानंतर 104वी घटनादुरुस्ती झाली. अशा बऱ्याचशा घटनादुरुस्ती आहेत त्यांचा तुम्ही वेळोवेळी अभ्यास करा. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगत जाईन. तर ह्या काही गोष्टी आपल्याला सगळ्यात माहिती पाहिजे की अल्पसंख्याक या शब्दाचा किंवा या संज्ञेचा घटनेच्या कोणत्याही भागात समावेश नाही मित्रांनो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. पुढच्या काळात तुम्हाला 16व्या भागात जे काही तरतुदी आहेत त्याबद्दलही काही माहिती सांगेन. तर अल्पसंख्याक समुदायाबद्दल आणि आयोगाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल. पुढच्या लेक्चरमध्ये याहून अधिक चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्र.